रस्त्यावरून चाललेल्या एकाच्या हातातील सोन्याची अंगठी हिसकावून पलायन, चौघा चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल। सांगली शहरातील नेमिनाथ नगरहून 80 फुटी रस्त्याकडे निघालेल्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या हातातील सोन्याची अंगठी चोरट्यांनी हिसकावून पलायन केलं। ही घटना रात्री 3:30च्या सुमारास एका गॅरेज नजीक घडली। पोलिसांनी 4 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काशीनाथ कृष्णा डुबुले राहणार मीरा कॉलनी, 5वी गल्ली, गव्हर्नमेंट कॉलनी, विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादी काशीनाथ डुबुले हे नेमिनाथ नगर येथे सुरू असणाऱ्या रामकथा महोत्सवात गेले होते। रात्री 10च्या सुमारास ते तेथून बाहेर पडले। धामणी मार्गे 80 फुटी रस्त्यावरून ते त्यांच्या घराकडे निघाले होते। त्यांच्या मागावर असणाऱ्या चौकाने त्यांना रस्त्यावरील एका गॅरेज समोर अडवलं। त्यांच्या उजव्या हातातील 12 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली। यावेळी डुबुले यांनी आरडाओरडा केला, परंतु तोपर्यंत चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं होतं। महानकरी न्यूजसाठी आदिमाने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।